जय जोहार, जय आदिवासी मित्रांनो, स्वागत करतो तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूबच्या नवीन एका ब्लॉगमध्ये, नवीन एका सिरीजमध्ये. तर आपली विलेज सिरीज चालू आहे. आपण प्रत्येक गावामध्ये जातोय, त्यांचे ड्रोन व्ह्यू घेतोय, खतरनाक असे गाव बघतोय. तर मित्रांनो, आपले आदिवासी विलेजेस आहेत ना, ते खूप डोंगरावरती काही आहेत, डोंगरावरती जाऊन बसलेले आहेत आणि तिथे लोक खूप म्हणजे आनंदाने जगतात त्यांची लाईफ. आणि तिथलं डोंगरावरचं वातावरण एकदम खतरनाक, शुद्ध हवा आणि क्लीन वॉटर आणि झाडं, डोंगर, अशा वातावरणामध्ये खूप आपलं आयुष्य, आपलं जीवन चांगलं असं जगत आहेत. आणि त्यांचे मी रोड बघतोय, तर खतरनाक रोड वाटला मला आतापर्यंत, उन्हाटावाडा फणसवाडी. तर इकडचा भोमोलीचा रोडसुद्धा झालेला आहे डांबरीकरण, परंतु खूप खड्डे आहेत याला आणि टर्नसुद्धा एकदम खतरनाक आहेत भोमोलीच्या रोडला. तर मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक, शेअर आणि कमेंट करा. तर भोमोलीकर येतो तुम्हाला भेटायला. लव यू भोमोली. तुमचा रस्ता मला खूप आवडला आणि तुमचा ड्रोन व्ह्यूने गाव शूट करूया आपण पूर्ण. तिकडे पोरं काहीतरी जो कबड्डीचा ग्राउंड आहे ना, तिकडे खेळतात. तर इथून खतरनाक असा खाली पण व्ह्यू दिसतोय, सगळी लोक कामं करत आहेत आणि वरती ढगं आहेत. आत्ता किती वाजलेत बघूया, मोबाईलवरती बघतोय, कारण सकाळी खूप लवकर निघालो आहे मी. 9:20 झालेत. चला तर मित्रांनो, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि आता मी निघतोय गावामध्ये, अगदी जवळ आहे गावाच्या. सेल्फी पॉईंट आहे इथे आणि खतरनाक व्ह्यू दिसतो इथून. त्या इच्छा झाली थांबायची, एकदम व्ह्यू पण कडक दिसतो इथून. आणि इथून अलिबाग पण जवळ आहे. तर बाय बाय, लव यू एव्हरीवन. सपोर्ट केल्याबद्दल आणि सबस्क्राईब नक्की करा, व्हिडिओ शेअर करा. जमलं ना तर तुमच्या व्हॉट्सॲप स्टेटसला व्हिडिओची लिंक नक्की ठेवा. खूप सपोर्ट राहील तुमचा त्याच्यामुळे. चला तर मित्रांनो, बाय बाय. मी जातोय गावामध्ये आणि घेतोय खतरनाक असे भोमोली गावचे ड्रोन व्ह्यू. तर या गावामध्ये भरपूर माझे फ्रेंड्स आहेत, माझी बहीण आहे त्या गावामध्ये. तर मी जातोय, नाश्ता करतोय आणि ड्रोन व्ह्यूसुद्धा खतरनाक घेतोय. तुम्ही बघत राहा व्हिडिओ. आणि आता भोमोलीचा शूट केल्यानंतर इथून लगेच मी बोरावाडीला निघणार आहे, कारण बोरावाडीचा सुद्धा शूट करायचा आहे आपल्याला. तिकडे सुद्धा जायचं आहे. पाऊस कधी येईल त्याचा नेम नाही, त्याच्यामुळे मला लवकरात लवकर इथला शूट उरकून निघावं लागेल बोरावाडीला जायला. तर बोरावाडीचा रस्ता मी कधीच आजपर्यंत बाईक घेऊन गेलो नाही बोरावाडीला, कारण आमच्या गावामधून आहे ना 20 ते 25 मिनटामध्ये चालत बोरावाडीला पोहोचतोय, त्याच्यामुळे बाईक घेऊन कधीच गेलो नाही.